पुढचा पॉईंट याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल किंवा याला ओव्हेरियन सायकल असं म्हणतात. तर इट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रायमेट. प्रायमेट मध्ये हे वैशिष्ट्य आहे. प्रायमेट मध्ये कोण येतात तर मंकी, एप, एप म्हणजे माकड मानव आणि ह्युमन. आता ही जी सायकल असते स्टार्ट ड्युरिंग प्युबर्टी किंवा मेनार्ची. तर वयामध्ये येताना साधारण 10 ते 14 वर्षी ही सायकल काय होते स्टार्ट होते. तर याचा पिरियड जो असतो इट लास्ट फॉर 28 डेज, 28 दिवस असा याचा पिरियड असतो. आता याची व्याख्या काय, मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय तर सेरीज ऑफ चेंजेस सायमल्टेनियसली इन द ओव्हरी. ओव्हरीमध्ये सायमल्टेनियसली चेंजेस होतात. युटेराइन वॉल म्हणजे गर्भाशयाचा स्तर याच्यामध्ये चेंजेस होतात. आणि हे कोण घडून आणतं, इट इज स्टिम्युलेटेड बाय FSH अँड LH. FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन. आता ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे तर याचे चार फेजेस असतात. पहिली जी फेज आहे याच्यामध्ये तर याला म्हणतात मेन्स्ट्रुअल फेज किंवा याला ब्लिडिंग फेज असं म्हणतात. आता ही जी फेज असते याचा पिरियड जो असतो 1 ते 4 दिवस. आता याच्यामध्ये कुठल्या घडामोडी होतात तर पहिल्या याच्यामध्ये फेन ओहम इज नॉट फर्टिलाइज. समजा ओहम फर्टिलाइज झाला नाही तर याच्यामध्ये काय होतं, LH ल्युटिनायझिंग हार्मोन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल काय होते कमी होते. आणि याच्यामुळे काय होतं मेन्स्ट्रुअल फ्लो काय होतं व्हाजायनामधून बाहेर येतो. आता मेन्स्ट्रुअल फ्लो मध्ये काय असतं, इट कंटेन सिक्रेशन ऑफ एंडोमेट्रियल ग्लँड. एंडोमेट्रियल ग्लँडचा स्राव असतो. त्याचबरोबर ब्लड असतं. सेल डेब्रिस म्हणजे सेल मधली घाण असते. आणि अनफर्टिलाइज्ड ओव्हम हे जे मेन्स्ट्रुअल फ्लो मधले घटक आहेत हे काय होतात व्हाजायनामधून बाहेर येतात. त्याला म्हणतात मेन्स्ट्रुअल किंवा ब्लिडिंग फेज असं म्हणतात. तर या फेज मध्ये साधारणपणे 35 ते 45 ml ब्लड काय होतं लॉस्ट होतं. आणि म्हणून या फेजला विपिंग ऑफ युटेरस फॉर लॉस्ट ओव्हम. विपिंग म्हणजे रडणे, म्हणजे इट इज डिस्क्राइब्ड ॲज विपिंग ऑफ युटेरस फॉर लॉस्ट ऑफ ओव्हम. म्हणजे ओव्हम लॉस्ट झाल्यामुळं किंवा गमावल्यामुळं युटेरस हे रडलं जातं किंवा रडतं असं या फेजला म्हटलेलं आहे. दुसरी फेज याला काय म्हणतात प्रॉलिफरेटिव्ह फेज. आता ही जी फेज असते याचा पिरियड जो असतो 5 ते 13 दिवस. तर या फेज मध्ये साधारणपणे प्रायमॉर्डियल फॉलिकल जे असतात ह्या ओव्हरी मधले प्रायमॉर्डियल फॉलिकल आपण पाहिलं ओव्हरीमध्ये प्रायमॉर्डियल प्रायमरी सेकंडरी फॉलिकल असतात. ते प्रायमॉर्डियल फॉलिकल जे असतात हे डेव्हलप इनटू ग्राफियन फॉलिकल. याचं ग्राफियन फॉलिकल मध्ये रूपांतर होतं. त्याचबरोबर ओहम इज इसेंट्रिक. आतमधला जो ओहम जो असतो इसेंट्रिक म्हणजे कडेला येतो. इट इज कनेक्टेड बाय फॉलिक्युलर सेल्स. हा फॉलिक्युलर सेल्सला काय होतं कनेक्टेड जोडला जातो, त्याला जर्म हिल असं म्हणतात. आता याच्यामध्ये काय होतं चेंजेस इन युटेरस मध्ये या फेज मध्ये कुठले चेंजेस होतात तर इस्ट्रोजन सिक्रेटेड बाय फॉलिक्युलर सेल. या फॉलिक्युलर सेल जे असतात हे इस्ट्रोजन तयार करतात. आणि इस्ट्रोजन तयार झाल्यामुळं याच्यामधल्या एंडोमेट्रियल ग्लँड जे असतात ह्या एंडोमेट्रियल ग्लँड काय होतात स्टिम्युलेट होतात. आणि युटेरस मधला एंडोमेट्रियल ग्लँड स्टिम्युलेट झाल्यामुळं रिपेअरिंग ऑफ एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाचं जे आतलं अस्तर असतं ते काय होतं रिपेअर होतं. एंडोमेट्रियल सेल आतल्या एंडोमेट्रियल सेल जे असतात प्रोलिफरेट होतात. त्यांची थिकनेस वाढते. साधारणपणे 3 ते 5 mm एवढी याची थिकनेस वाढते. म्हणजे पहिल्या ब्लिडिंग फेज मध्ये काय होतं तर याच्यामध्ये एंडोमेट्रियम काय होतं डिजनरेट होतं म्हणजे ब्रेकिंग होतं. तर याच्या दुसऱ्या फेज मध्ये तर हे एंडोमेट्रियम त्याचबरोबर एंडोमेट्रियल सेल जे असतात त्या प्रॉलिफरेट होतात. एंडोमेट्रियम रिपेअर केलं जातं आणि या एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाचं अस्तर जे असतं तर याचं 3 ते 5 mm एवढी साईज होते. तिसरी जी फेज याला म्हणतात ओव्ह्युलेटरी फेज. तर याचा पिरियड जो आहे तो 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं. आता ओव्ह्युलेटरी फेज म्हणजे काय तर ग्राफियन फॉलिकल काय होतं रप्चर होतो. आता दुसऱ्या फेज मध्ये काय झाला ग्राफियन फॉलिकल तयार झाला होता. तो ग्राफियन फॉलिकल ब्रेक होतो रप्चर होतो आणि ओव्हम इज कम्स आउट. ओव्हम बाहेर येतो त्याला ओव्ह्युलेशन असं म्हणतात. हे ओव्ह्युलेशन इन्फ्लुएन्स ऑफ LH ल्युटिनायझिंग हार्मोन मुळे काय होतं हे इन्फ्लुएन्स होतं. आणि याच्यानंतर ओव्हम जो असतो हा ओव्हम एंटर इनटू द ओव्हिडक्ट. हा ओव्हिडक्ट मध्ये काय होतो एंटर होतो. ओव्हम फर्टिलाइज 24 to 48 hours आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर साधारण
24 ते 48 तासामध्ये ओहम काय होतो, फर्टिलाइज होतो. आणि इफ फर्टिलायझेशन टेक्स प्लेस, फर्टिलायझड एग जे असतं इट पासेस किंवा इट रीच इन टू द युटेरस बाय 3rd डे आफ्टर ओव्ह्युलेशन. समजा ओव्ह्युलेशन जर झालं तर हा फर्टिलायझड एग जो आहे किंवा ओहम जो आहे हा काय होतो, युटेरस मध्ये 3ऱ्या दिवशी काय होतो, रीच होतो, म्हणजे पोचला जातो. आता हा युटेरस मध्ये हा फर्टिलायझड एग आल्यानंतर त्याचं काय होतं, इम्प्लांटेशन होतं. इम्प्लांटेशन म्हणजे रोपवन केलं जातं. हा एम्ब्रिओ जो असतो किंवा फर्टिलायझड एग जे असतं हे युटेराईन वॉल मध्ये म्हणजे गर्भाशयाच्या अस्तरमध्ये काय होतं, त्याचं इम्प्लांट होतं. याला इम्प्लांटेशन असं म्हणतात. आणि हे 6 ते 7व्या दिवशी आफ्टर फर्टिलायझेशन हे इम्प्लांटेशन होत असतं. समजा फर्टिलायझेशन जर झालं नाही तर हा ओहम काय होतो, डिजनरेट होतो. त्याच्यानंतर 4थी फेज आहे, याला म्हणतात ल्युटल फेज किंवा याला म्हणतात सिक्रिटरी फेज असं म्हणतात. तर हे याचा पिरियड जो असतो 15 ते 28 दिवस. तर या फेज मध्ये आफ्टर ओव्ह्युलेशन, आता समजा ओव्ह्युलेशन जर झालं तर रप्चर फॉलिकल जो आहे हे दिस रप्चर फॉलिकल कन्व्हर्टेड इनटू येलो मास. या रप्चर फॉलिकलचं रूपांतर किंवा रप्चर ग्राफियन फॉलिकल म्हणजे ब्रेक झालेला ग्राफियन फॉलिकल याचं रूपांतर येलो मास मध्ये होतं. त्याला म्हणतात कॉर्पस ल्युटम. आणि हा कॉर्पस ल्युटम जो असतो हा सेक्रेट काय करतो, प्रोजेस्टेरॉन तयार करतो. आणि अंडर इन्फ्लुएन्स ऑफ प्रोजेस्टेरॉन आणि LH मेंटेन द थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम. या गर्भाशयाची थिकनेस काय केली जाते, या प्रोजेस्टेरॉन मुळे आणि LH मुळे काय केली जाते, मेंटेन केली जाते. म्हणून याला काय म्हणतात, या प्रोजेस्टेरॉनला प्रेग्नन्सी हार्मोन असं म्हणतात. आता कॉर्पस ल्युटम जो आहे हे कॉर्पस ल्युटम इज ऍक्टिव्ह टिल प्लॅसेंटा टेक्स द फंक्शन ऑफ सिक्रेशन ऑफ HCG. तर याच्यामध्ये कॉर्पस ल्युटम जो असतो हा ऍक्टिव्ह राहतो कधीपर्यंत, प्लॅसेंटा म्हणजे नाळ तयार होईपर्यंत. हा प्लॅसेंटा काय तयार करतो, HCG ह्युमन कोरॉनिक गोनॅडोट्रॉफिन नावाचं हार्मोन तयार करतो. आता समजा एकदा प्लॅसेंटा तयार झाली, नाळ तयार झाली, तर याच्यामध्ये काय होतं, हार्मोन HCG तयार होतं. जर आपल्या HCG युरिन मध्ये जर आढळलं तर किंवा प्रेझेन्स ऑफ HCG इन युरिन फॉर द टेस्ट ऑफ प्रेग्नन्सी, तर ही जी प्रेग्नन्सीची टेस्ट असते, प्रेग्नन्सीची टेस्ट म्हणजे काय, प्रेझेन्स ऑफ HCG इन युरिन फॉर द टेस्ट ऑफ प्रेग्नन्सी. आता समजा कॉर्पस ल्युटम जो आहे हा काय, कॉर्पस ल्युटम प्रोजेस्टेरॉन तयार करतो आणि इट मेंटेन द प्रेग्नन्सी होते. समजा इफ कॉर्पस ल्युटम बिकम इनऍक्टिव्ह, समजा कॉर्पस ल्युटम जो आहे तो इनऍक्टिव्ह झाला बिफोर फॉर्मेशन ऑफ प्लॅसेंटा, नाळ तयार व्हायच्या अगोदर जर कॉर्पस ल्युटम इनऍक्टिव्ह जर झाला तर अबाउट 3 months ऑफ प्रेग्नन्सी, तर याला म्हणतात ॲबॉर्शन असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे गॅमेटोजेनेसिस. आता गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय, तर फॉर्मेशन ऑफ गॅमेट इन सेक्शुअली प्रोड्युसिंग ॲनिमल, याला म्हणतात गॅमेटोजेनेसिस. या गॅमेटोजेनेसिस मध्ये 2 याच्यामध्ये आहेत. तर पहिला याला म्हणतात स्पर्मॅटोजेनेसिस आणि दुसरा आहे याला म्हणतात oogenesis. आता गॅमेटोजेनेसिस मध्ये तर पहिला स्पर्मॅटोजेनेसिस. या स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये डायग्राम याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये हा स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय, तर याच्यामध्ये हे स्पर्मॅटोजेनेसिस फॉर्मेशन ऑफ स्पर्म, याला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणतात. तर इट टेक्स प्लेस इन द टेस्टीज, या टेस्टीज मध्ये हे स्पर्मॅटोजेनेसिस होत असतं. तर याच्यामध्ये जर्मिनल सेल, आता ही जी डायग्राम मध्ये पाहता जर्मिनल सेल जे आहे या जर्मिनल सेलला काय म्हणतात, इट इज नोन ॲज प्रायमॉर्डियल जर्म सेल किंवा याला प्रायमॉर्डियल सेल असं म्हणतात. ही प्रायमॉर्डियल सेल जी असते इट पासेस इन 3 phases मधून काय होते, पास होते. आता हे प्रायमॉर्डियल जर्म सेल किंवा प्रायमॉर्डियल सेल इट पासेस इन बाय 3 phases. पहिली जी फेज याला काय म्हणतात, मल्टिप्लिकेशन फेज. या फेज मध्ये काय होतं, तर प्रायमॉर्डियल सेलचं रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन टेक्स प्लेस टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ काय होतात, उगोनिया तयार होतात, सॉरी टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया टेक्स प्लेस. म्हणजे प्रायमॉर्डियल जर्म सेल रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया. आता दुसरी जी फेज असते त्याला म्हणतात ग्रोथ फेज असं म्हणतात. ही ग्रोथ फेज याच्यामध्ये स्पर्मॅटोगोनिया सेल जे असतात किंवा स्पर्मॅटोगोनियम सेल
ॲक्युमुलेट फूड, त्याच्यामध्ये अन्न साठलं जातं. ग्रो इन द साईज, त्याची साईज वाढते. इट इज कॉल्ड, याला म्हणतात प्रायमरी स्पर्मॅटोसाइट असं म्हणतात. डायग्राम मध्ये दिसते ग्रोथ लिहिलेलं आहे, आणि हे ग्रोथ होऊन काय होतं, याची प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार होते. तिसरी फेज याला म्हणतात मॅच्युरेशन फेज. आता हे जे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट जे आहे, फर्स्ट मियोटिक डिव्हिजन होते टू प्रोड्यूस टू हॅप्लॉइड सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार होतात. तर याच्यामध्ये प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, फर्स्ट मियोटिक डिव्हिजन, टू प्रोड्यूस, तर याच्यामध्ये टू हॅप्लॉइड सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार होतात. ईच सेकंडरी स्पर्मॅटोसाइट सेकंड मियोटिक डिव्हिजन होते अँड टू प्रोड्यूस स्पर्मॅटिड्स तयार होतात. आता हे जे स्पर्मॅटिड डायग्राम मध्ये दाखवले आहेत, याच्यामध्ये सेकंड मियोटिक डिव्हिजन होऊन तर याच्यामध्ये स्पर्मॅटिड्स तयार होतात, आणि ॲट द एंड ऑफ मॅच्युरेशन फेजच्या शेवटी ईच स्पर्मॅटोगोनियम पासून 4 हॅप्लॉइड काय होतात, स्पर्मॅटिड्स तयार होतात. दे अंडरगो स्पर्मिओजेनेसिस, यांचं स्पर्मिओजेनेसिस होतं, अँड टू प्रोड्यूस मेल गॅमेट. या मेल गॅमेटला काय म्हणतात, स्पर्मॅटोझुआ किंवा स्पर्म असं म्हणतात, किंवा स्पर्मॅटोझुआ असं म्हणतात. त्याच्यानंतर इथे दाखवलं डायग्राम मध्ये स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. तर याच्यामध्ये स्पर्मची डायग्राम बघा. याच्यामध्ये आपण याच्यामध्ये पुढचा पॉईंट घेणार, स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. आता या स्पर्म मध्ये स्पर्म म्हणजे सीड, झून म्हणजे ॲनिमल. हा स्पर्म जे असतात याला शुक्राणू असं म्हणतात. मायक्रोस्कोपिक असतात, इलॉंगेटेड असतात, हॅप्लॉइड असतात, मोटाईल असतात, हालचाल करतात, मेल गॅमेट असं म्हणतात. व्हायबल फॉर 72 आवर्स, साधारण 72 तास जिवंत राहू शकतात. बट कॅन फर्टिलाइज ओहम 12 to 14 आवर्स ओनली. पहिल्या 12 ते 14 तासामध्येच ओहमला फर्टिलाइज करू शकतात, परंतु 72 तास जगू शकतात. आता याच्यामध्ये पार्ट आहेत. पहिला जो पार्ट आहे याच्यामध्ये त्याला म्हणतात हेड. या हेड याच्यामध्ये आपल्याला डायग्राम मध्ये हेड दिसतं. याच्यामध्ये हे फ्लॅट असतं, चपट्या आकाराचे, ओव्हल अंडाकृती आहे. याच्यामध्ये लार्ज कंटेनिंग आतमध्ये एग आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये कॅप लाईक वरती, न्यूक्लियसच्या वरती कॅप लाईक स्ट्रक्चर आहे. तर या कॅप लाईक स्ट्रक्चरला ॲक्रोसोम असं म्हणतात. हे ॲक्रोसोम काय करतं, हायड्रोलायटिक एन्झाईम तयार करतं, याला म्हणतात हॅल्युरोनिडेज. आणि हे हॅल्युरोनिडेज काय करतं, हेल्प पेनेट्रेशन ऑफ एग ड्युरिंग फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन होण्याच्या वेळी हे एग मध्ये पेनेट्रेट म्हणजे घुसण्यासाठी या हॅल्युरोनिडेज नावाच्या एन्झाईमचा उपयोग होतो, आणि हे कोण तयार करतं, ॲक्रोसोम तयार करतं. दुसरा भाग याला म्हणतात नेक. तर ही जी नेक आहे याच्यामध्ये ही नेक शॉर्ट असते याच्यामध्ये. त्याचबरोबर 2 याच्यामध्ये सेंट्रिओल असतात. प्रॉक्झिमल सेंट्रिओल वरच्या बाजूचं प्रॉक्झिमल सेंट्रिओल, याचा रोल असतो फर्स्ट क्लिव्हेज ऑफ झायगोट क्लिव्हेज मध्ये याचा उपयोग असतो. क्लिव्हेज म्हणजे काय, मायटॉटिक डिव्हिजन ऑफ झायगोट असं या क्लिव्हेजला म्हणतात. हे काम आहे प्रॉक्झिमल सेंट्रिओलचं. आणि दुसरा सेंट्रिओल याला म्हणतात डिस्टल सेंट्रिओल. याच्यापासून ॲक्झियल फिलामेंट, स्पर्मचं ॲक्झियल फिलामेंट जे असतं ते तयार होतं. त्याच्यानंतर तिसरा भाग याला म्हणतात मिडल पीस. याच्यामध्ये थोडासा नेकपेक्षा हा मोठा असतो, मिडल पीस असं म्हणतात याला. स्पायरली कॉइल्ड आहे. याच्यामध्ये स्पायरली कॉइल्ड काय असतात, मायटोकॉन्ड्रिया असतात. आता मायटोकॉन्ड्रिया म्हणलं की याला पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हणतात, किंवा पॉवर हाऊस ऑफ स्पर्म असं म्हणतात. हे मायटोकॉन्ड्रिया काय करतात, इट प्रोव्हाइड एनर्जी फॉर मुवमेंट ऑफ द स्पर्मच्या मुवमेंटसाठी एनर्जी पुरवण्याचं काम हे मायटोकॉन्ड्रिया करतात. त्याचबरोबर याच्यामध्ये पुढचा भाग आहे शेवटचा, टेल असं म्हणतात. हा जो टेल आहे लॉंग असतं, स्लेंडर म्हणजे निमुळतं असतं, टेपरिंग निमुळतं, टोकदार असतं. शेवटी फॉर्म सायटोप्लाझम पासून तयार झालं असतं. फाईन थ्रेड लाईक स्ट्रक्चर. शेवटी याच्यामध्ये फाईन थ्रेड म्हणजे दोऱ्यासारखं स्ट्रक्चर, त्याला ॲक्झियल फिलामेंट असं म्हणतात. इट इज अराइज फ्रॉम डिस्टल सेंट्रिओल पासून हे ॲक्झियल फिलामेंट तयार झालेलं असतं. त्याच्यानंतर पुढचा भाग याला म्हणतात oogenesis. oogenesis याच्यामध्ये डायग्राम मध्ये दाखवलेला आहे याच्यामध्ये. तर हे डायग्राम पहा याच्यामध्ये oogenesis. आता oogenesis म्हणजे काय, तर फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट, आपण याला ओव्हरी म्हटलेलं आहे.
तर हे oogenesis ह्या ओव्हरीमध्ये होतं आणि याच्यामध्ये इट इज कम्प्लिटेड इन 3 फेजेस, 3 फेजेस मध्ये हे कम्प्लीट झालेलं असतं. आता याच्यामध्ये 3 फेजेस आहे. पहिली याला म्हणतात मल्टिफिकेशन फेज. मगाच्या डायग्राम प्रमाणेच जर्मिनल सेल किंवा याला प्रायमॉर्डियल सेल असं म्हणतात. ही प्रायमॉर्डियल सेल, या प्रायमॉर्डियल सेलचं काय होतं याच्यामध्ये अंडरगो मायटॉसिस. प्रायमॉर्डियल सेल अंडरगो मायटॉसिस टू फॉर्म लार्ज नंबर ऑफ oogonia तयार होतात. डायग्राम मध्ये oogonia दाखवलेले आहेत. तर प्रायमॉर्डियल सेल अंडरगो मायटॉसिस टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ oogonia. त्याच्यानंतर दुसरी फेज याच्यामध्ये याला म्हणतात ग्रोथ फेज. तर याच्यामध्ये अंडर इन्फ्लुएन्स ऑफ FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनच्या इन्फ्लुएन्सद्वारे वन ऑफ द ओगोनियम ग्रो इन साइज. त्यातली एक ओगोनियम काय होते, त्याची साइज ग्रो होते टू फॉर्म. याच्यापासून काय तयार होते, तर याला म्हणतात प्रायमरी oocyte. म्हणजे वन ऑफ द ओगोनियम ग्रो इन साइज टू फॉर्म प्रायमरी oocyte तयार होते. त्याच्यानंतर तिसरी फेज याला म्हणतात मॅच्युरेशन फेज. ही जी प्रायमरी oocyte आहे, दिस प्रायमरी oocyte फर्स्ट मियोटिक डिव्हिजन, याची फर्स्ट मियोटिक डिव्हिजन होते टू फॉर्म सेकंडरी oocyte तयार होते डायग्राम मध्ये बघा, आणि फर्स्ट पोलार बॉडी तयार होते. फर्स्ट मियोटिक डिव्हिजन टेक्स प्लेस ऑफ प्रायमरी oocyte टू फॉर्म सेकंडरी oocyte अँड फर्स्ट पोलार बॉडी तयार होते. त्याच्यानंतर सेकंडरी oocyte अँड पोलार बॉडी अंडरगो सेकंड मियोटिक डिव्हिजन होते अँड टू फॉर्म याच्यापासून ओहम तयार होतो अँड सेकंड पोलार बॉडी याच्यामध्ये रिलीज होते. तर हा जो ओहम असतो इट इज द फंक्शनल ओहम असतो, याला आपण फिमेल गॅमेट असं म्हणतो. तर याच्यामध्ये ही जी फेज आहे याला मॅच्युरेशन फेज असं म्हणतात आणि हे oogenesis याच्यामध्ये कम्प्लीट होतं. त्याच्यानंतर पुढचा भाग याला म्हणतात स्ट्रक्चर ऑफ ओहम, किंवा याला म्हटलेलं आहे अनफर्टिलाइज्ड एग असं म्हणतात, किंवा याला सेकंडरी oocyte असं म्हणतात. आता डायग्राम मध्ये हे अनफर्टिलाइज्ड ओहम किंवा स्ट्रक्चर ऑफ ओहम दाखवलेला आहे याच्यामध्ये. तर हा जो ओहम आहे तर हा मायक्रोस्कोपिक असतो, त्याचबरोबर राउंडेड असतो. याच्यामध्ये हॅप्लॉइड असतो, नॉन मोटाईल, सॉरी मायक्रोस्कोपिक नसतो, याच्यामध्ये राउंडेड हॅप्लॉइड नॉन मोटाईल असतो, फिमेल गॅमेट असं म्हणतात. इट इज द लार्जेस्ट सेल ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीमध्ये सर्वात मोठी सेल ही ओहम आहे. याच्यामध्ये फ्री योक असतं, आतलं योक जे असतं ते फ्री असतं म्हणून याला मायक्रोलिसिथल असं म्हणतात. सायटोप्लाझम भरपूर असते, याला म्हणतात ooप्लाझम असं म्हणतात. त्याचबरोबर न्यूक्लियस जो आहे डायग्राम मध्ये न्यूक्लियस दिसतो याच्यामध्ये, हा न्यूक्लियस लार्ज असतो. याच्यामध्ये इसेंट्रिक म्हणजे काय, थोडासा कडेला आलेला असतो. त्याचबरोबर याच्यामध्ये 2 पोल असतात, ज्या साइड विच प्रेझेन्स ऑफ पोलार बॉडी अँड न्यूक्लियस. ज्या साइडला पोलार बॉडी आणि न्यूक्लियस आहे म्हणजे वरच्या साइडला आहे, तो जो पोल आहे त्या पोलला काय म्हणतात ॲनिमल पोल, आणि त्याच्या विरुद्ध दिशेला अपोजिट साइडला जो पोल असतो त्याला म्हणतात व्हिजिटल पोल. म्हणजे ज्या साइडला न्यूक्लियस आणि पोलार बॉडी आहे त्याला म्हणतात ॲनिमल पोल, आणि त्याच्या विरुद्ध दिशेला अपोजिट साइडला जो पोल आहे त्याला म्हणतात व्हिजिटल पोल असं म्हणतात. त्याचबरोबर न्यूक्लियस जो आहे सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन, न्यूक्लियसच्या भोवती प्लाझ्मा मेम्ब्रेनचं आवरण त्याला म्हणतात व्हायटेलाइन मेम्ब्रेन. डायग्राम मध्ये व्हायटेलाइन मेम्ब्रेन आहे न्यूक्लियसच्या भोवती सराउंडेड बाय मेम्ब्रेन, त्याला व्हायटेलाइन मेम्ब्रेन असं म्हणतात. त्याचबरोबर ओहम जो असतो याच्यामध्ये 2 ॲडिशनल कोट म्हणजे आवरण असतात. पहिलं जे याला म्हणतात झोना पेलुसिडा, व्हायटेलाइनच्या वरती बघा थिन असं इनर ट्रान्सपरंट नॉन सेल्युलर जे कोटिंग असतं त्याला झोना पेलुसिडा असं म्हणतात. आणि सर्वात बाहेरचं आउटर थिक जे आहे हे आउटर थिक कोट जे आहे सेल्युलर असतं, जाड असतं, त्याला कोरोना रॅडिएटा असं म्हणतात. आता दोघांमध्ये स्पेस आहे बघा, तर व्हायटेलाइन मेम्ब्रेन आणि झोना पेलुसिडा मध्ये जी स्पेस आहे ही किंवा जी पोकळी आहे त्याला म्हणतात पेरी व्हायटेलाइन स्पेस असं म्हणतात. तर पेरी व्हायटेलाइन स्पेस इथं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे